तर मी आज तुम्हाला गोल्डीलॉक्सची गोष्ट सांगणार आहे. एक त्यांचं एक घर होतं, त्याच्यात गोल्डीलॉक्स नावाची एक मुलगी राहायची. तर मग ती एक दिवस असंच फिरायला निघाली होती. पण जंगलाच्या तिथे एक एक छोटंसं घर होतं, जिथे बेबी अस्वल, मामा अस्वल आणि डॅडी अस्वल राहायचे. तर एक दिवस गोल्डीलॉक्स नावाची मुलगी फिरत होती. एक दिवस मामा अस्वलने शेवटची जो खीर असते ती ठेवली. तर ती खूप गरम होती, तर थंड होईपर्यंत त्यांनी विचार केला व घेऊन यावं. तर मग ते घराच्या बाहेर पडले. तेव्हा गोल्डीलॉक्सला त्या तिन्ही अस्वलांचं घर तिला दिसलं. तर मग तिने तर मग त्यांनी दरवाजा उघडला. मग ते आत जाऊन बघते तर काय शेवटची खीर ठेवलेली होती. तर मग तिने सगळी खीर संपवली. तर मग ती निघाली जिथे आराम विश्रांतीसाठी रूम शोधू लागली. सगळे तिने खुर्ची जो असते खुर्ची ते बघितली. तर एक खूप छोटी होती, तर काही खूप मोठी होती. छोटीवाली खुर्ची तर तुटूनच गेली. ती गोल्डीलॉक्स उठली आणि तिच्याकडे बघू लागली. ती म्हणते आता मी याच्यात कसं बसणार, मी तर तुटलेली आहे. मग ती पुढे गेली तर तिला 3 पलंग दिसले. तर मग तर मग तिने सगळ्यात आधी निळ्या रंगाचा मोठा पलंग बघितला. ती म्हणते नाही हा तर पूर्ण आहे. मग ती दुसरी पलंगावर चालली. मग ती म्हणते नाही हा खूप कडक आहे. मग तिला सगळं छोटं बेड आवडला आणि ती तिथेच झोपली. थोड्या वेळाने ते तिनेही अस्वला घरी परतले आणि फक्त आता काय सगळी खेळ दुसऱ्याने खाऊन टाकलेली असते. मामा अस्वल म्हणते हे काय माझी खेळ कोणाने तरी संपवली आहे. डॅडी अस्वल पण म्हणते हो माझी खेळ पण कोणाने संपवली आहे. दीदी अस्वल म्हणतात की माझी पण खेळ कोणाने तरी संपवून टाकली आहे. मग ते विश्रांतीचे खोलीकडे गेले. त्याने बघितले मामा अस्वल म्हणते की माझ्या खुर्चीत कोणीतरी बसलं होतं. डॅडी अस्वल पण म्हणतं की हो माझ्या खुर्चीमध्ये पण कोणीतरी बसलं होतं. बेबी अस्वल म्हणतं हो माझ्या खुर्चीमध्ये पण कोणी बसलं होतं आणि हे काय हे तुटलेली आहे. मग ते तिघेही पलंगावर गेले. पलंगाच्या दिशेने जाऊ लागले. तर मग मामा अस्वल म्हणते की माझ्या पलंगावर कोणी झोपलं होतं. डॅडी अस्वल म्हटलं हो माझ्या पलंगावर कोणीतरी झोपलं होतं. बेबी अस्वल म्हणतात अरे हे काय, आणि माझ्या पलंगावर कोणीतरी झोपलं होतं आणि उजवणे कोणीतरी झोपलाय. तर सगळ्यांच्या आवाजाने गोल्डीलॉक्स नावाची मुलगी उठली आणि तिथून आपल्या घरी परत आली. त्याच्यानंतर ती तिच्या घरच्या रस्त्यात मग ते परत कधीही आपल्या घराच्या बाहेर गेले नाही. तर मग या गोष्टीनं आपल्याला असं शिकायला मिळतं की नेहमी सामावून जायला पाहिजे. अशी होती गोल्डीलॉक्स याची गोष्ट. बाय.